नागपूरकडून आहोत। अंडरग्राऊंडचा जो हा प्रोजेक्ट आहे हा YFC प्रोजेक्ट कंपनीला हा प्रोजेक्ट मिळाला आहे आणि अंडरग्राऊंडचा जेवढा पण प्रोजेक्ट आहे 130 करोड रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे। तर आता आपण बघितलं असेल नागपूरला जे एक मनीष नगरला पण ब्रिज झालेला आहे, सगळ्यांना लक्षात आहे की पावसाळ्यात त्या ब्रिजचे काय हाल असतात। तर जर उद्या चालून त्या अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये जर पाणी साचला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? त्याच्यानंतर आज तिथली एक्सकॅव्हेशन झालाय, कमीत कमी तो 11,609 स्क्वेअर मीटरचा पूर्ण स्ट्रक्चर आहे। तर 11,609 स्क्वेअर मीटरच्या स्ट्रक्चर मधून तिथली सॅन्ड ज्या मातीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, लाखो अनुयायी त्या मातीवरती उभे होते, ते आमचे धार्मिक स्थळ आहे, ते आमचे श्रद्धास्थान आहे, ते आमचे प्रेरणास्थान आहे। त्या मातीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा देऊन तिथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। आज तिथली माती एक्सकॅव्हेट केलेली आहे, जे 11,609 स्क्वेअर मीटरचा जेवढा पण प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची माती एक्सकॅव्हेट केलेली आहे। तर सर्वात अगोदर त्या कंपनीने आम्हाला उत्तर द्यावं की तिथली माती कोणाला विकली, ती माती विकण्याची आहे का, ती माती कोणाला विकली। त्याच्यानंतर त्या ग्राउंड वरती धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी लाखो अनुयायी येत असतात। जर त्या स्ट्रक्चर वरती आता तुम्हाला सध्याची झालेली घटना माहित आहे, आता काही लोक म्हणतात VNITs आणि IITsच्या इंजिनियर्स कडून तिथली डिझाईन स्ट्रक्चर जे सगळं काही प्रोसेस आहे ती डॉक्युमेंटेशनने प्रोसेस केलेली आहे। आपण बघितलं भारतामध्ये कितीतरी ब्रिज पडलेले आहे। आपल्याला सगळ्याला फक्त आपण नागपूरची गोष्ट करू तर आपल्याला सगळ्यांना नागपूरची समस्या माहित आहे की एका दिवसाच्या पावसामध्ये नागपूरच्या एक फ्लोअर बिल्डिंग पर्यंत पाणी स्टोअर होत असतो। त्याच्यानंतर नागपूरच्या मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्स मध्ये क्रॅक्स आले आहेत। त्याच्यानंतर आता जो अटल सेतू सारख्या सेतूला सुद्धा जर क्रॅक्स येऊ शकतात, तर त्या स्ट्रक्चर वरती जर लाखो लोक उभे होत आहेत, हजारो आमचे अनुयायी उभे होत आहेत आणि जर त्याला क्रॅक्स आले आणि कोलॅप्स झाला तर याची जिम्मेदारी तिथली समिती किंवा NMIDA किंवा YFC प्रोजेक्टची कंपनी आहे हे घेण्यास तयार आहेत का? किंवा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री किंवा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री हे घेण्यास तयार आहेत का? सर्वात अगोदर मुद्दा हा आहे, तिथे वॉटर स्टोअर झाला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आणि दुसरा मुद्दा, त्याच्यातली निघलेली माती कुठे आहे? आज आम्ही कोणत्या मंदिराची माती काढून घेऊन विकू शकतो का ती? तर तिथली निघलेली माती कुठे आहे? कारण सर्वात अगोदर ते आमच्यासाठी धार्मिकतेचं पण सुद्धा ते आमच्यावर प्रश्न आहे। तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जमिनीवरती उभे राहून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे। तर माझी सर्वांना हीच विनंती आहे, आम्ही नागपूरचे मित्र मंडळकडून आहोत, आमची आपल्याला ही आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला कन्व्हेन्शनल सेंटर बनलं, तिथली पण पार्किंग कन्व्हेन्शनल सेंटरचे सुद्धा मेंटेनन्स प्रॉपरली होत नाही, पार्किंगची सुद्धा व्यवस्था झालेली आहे पण तिथला मेंटेनन्स होत नाही। कालांतराने जर याच्या क्रॅक्स आले, जर खाली स्ट्रक्चरल डिफॉल्ट झाले, कोलॅप्सेशनचे प्रॉब्लेम झाले तर त्याचे मेंटेनन्स कोण करणार? आणि त्याच्यानंतर सुद्धा अशा पुष्कळशा समस्या आहेत। म्हणून आमची तुम्हा सर्वांना हीच विनंती आहे की बघा, तिथला बाकीच्या जो रिडेव्हलपमेंटच्या काम आहे तो थांबलं नाही पाहिजे। कारण आपण जर त्याच्यावरती जर आंदोलन खूप सारे जर जास्तीत जास्त संख्येत आंदोलन काढणे खूप आवश्यक आहे, पण आपल्याला त्या सगळ्या आंदोलनाची अगोदर आपल्या नागपूरला जेवढाही समस्त आंबेडकराईट मुवमेंट आहेत, आंबेडकराईट चळवळीसाठी कार्यरत जेवढे पण शिकला असो किंवा अनपढ असो, तो भावनात्मक असो किंवा त्याचा दृष्टिकोन मोठा असो, अशा प्रत्येक व्यक्तीला आपण संघटित येऊन एक आपल्याला अगोदर आंदोलनाची प्लॅनिंग करावी लागेल की फक्त तो पार्किंगच्या एरिया सोडून बाकी जेवढा पण इम्प्रुव्हमेंट तिथला चालू आहे तो सतत चालू असला पाहिजे। पार्किंगचा प्रश्न आहे तर त्याच्यावरती NMIDA NIT सोबत चर्चा करून आपण आणि सर्वांनी प्रयत्न हाच केला पाहिजे की तिथं पार्किंग नाही झाली पाहिजे।